मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी शारदीय नवरात्रोत्सवाच्या नवमीला करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा नगर प्रदक्षिणा सोहळा उत्साहात आणि मंगलमय वातावरणात सुरू होता। वेळ रात्री 9 वाजताची सुरू होती आणि त्याच दरम्यान फुलेवाडी फायर स्टेशनच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला आणि या दुर्घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला आणि 6 कामगार जे आहेत ते जखमी झालेत। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान असतील, पोलीस दलाचे जवान असतील किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे जवान असतील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि या मलब्याखाली जे काही कामगार अडकलेले होते त्यांना काढण्यासाठी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केलं। त्यासोबतच पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, त्याचबरोबर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत आमदार अमल महाडिक असतील किंवा माजी आमदार ऋतुराज पाटील असतील यांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि या संपूर्ण घटनेची माहिती घ्यायला सुरुवात केली। आपण या दृश्याच्या माध्यमातून बघताय की काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी अंधार होता आणि या अंधाराच्या परिस्थितीमध्येच या ठिकाणी ही दुर्घटना घडली। त्यामुळे या मलब्यावरून आपल्याला या घटनेची जी काही गांभीर्यता आहे ती या मलब्यावरून आपल्याला कळून येते। सुमारे 20 ते 22 फुटांवरून हा स्लॅब कोसळला। या स्लॅबच्या ठिकाणी कामगार जे होते हे काम करत असताना अचानक हा स्लॅब कट असा आवाज झाला आणि अचानक हा स्लॅब कोसळला। वरती असणारे कामगार जे होते त्यांनी तात्काळ भीतीने वरून उड्या मारल्या, मात्र त्या स्लॅबच्या खाली असणारी जी कामगार होते ते या घटनेत जखमी झालेले आहेत। दरम्यान दुसरीकडे या घटनेची माहिती वाऱ्यासारखी कोल्हापुरात पसरली आणि बघता बघता या संपूर्ण ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली। काय झालंय, कसं झालं, किती जखमी आहेत, ढिगाऱ्याखाली किती सापडलेत, अशा एक ना अनेक प्रश्नांच्या चर्चा या ठिकाणी सुरू झाल्या। दुसरीकडे या बघ्यांची गर्दी सांभाळताना पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली। तसंच सोशल मीडियावर देखील नेटिझन्सनी या घटनेवर आवाज उठवायला सुरुवात केली। दुसरं काय हो, सरकारी काम टक्केवारीत काम झाले वाटतं, कामात पैसा खाल्ला असणार हो, अशा एक ना अनेक प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित करून कोल्हापूरकर आपला संताप व्यक्त करू लागले। 3 महिन्यांपूर्वी या कामाचा ठेका शशिकांत पवार यांच्या रेणुका कन्स्ट्रक्शनला देण्यात आलं होतं। सोमवारपासून स्लॅबच्या कामाला सुरुवात झाली होती आणि मंगळवारी रात्री ही दुर्घटना घडली। महापालिका प्रशासनाने या घटनेची दखल घेत तात्काळ अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांची चौकशी समिती तयार केली आणि ठेकेदार शशिकांत पवार याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला। मात्र सर्वसामान्य कोल्हापूरकरांना एक महत्त्वाचा प्रश्न पडलाय, तो म्हणजे ही दुर्घटना नेमकी कशी घडली? खरंच टक्केवारीत काम झालं आहे का? ठेकेदाराने भ्रष्टाचार करत निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे का? काम सुरू असताना महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचं या कामाकडे दुर्लक्ष झालं आहे का? आणि या ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांनी चुकीच्या पद्धतीनं काम केलं आहे का? असे अनेक प्रश्न कोल्हापूरकरांना पडलेत। एकूणच या संपूर्ण परिस्थितीनंतर निष्पन्न काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या घटनेनंतर संपूर्ण कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडाली होती आणि आता जर आपण पाहिलं तर या संपूर्ण मलबा जो आहे तो महापालिका प्रशासन असतील, अग्निशामक दलाच्या जवानांनी बाजूला केलेला आहे आणि या दुर्घटनेमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला। आता यानंतर चौकशी समिती नेमकी काय अहवाल देते आणि या घटनेला जबाबदार कोण आहे याचा शोध घेणं हे महत्त्वाचं आहे आणि तेही लवकरच आपल्यासमोर येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारीकरसह मी सद्दाम अली, के न्यूज कोल्हापूर। डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 98 22 63 54 69।